नमस्कार श्रोते हो. दर 15 दिवसाला येणारी एकादशी आणि त्या एकादशीचं महात्म्य आपण या चॅनलवरती पाहतच आहोत. आज आपण ज्या एकादशीचं महत्त्व पाहणार आहोत ती एकादशी म्हणजे श्रावण शुद्ध एकादशी. म्हणजेच या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हणतात. आणि पुत्रदा एकादशीचं महात्म्य स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराजा युधिष्ठिराला सांगितलेलं हे ज्ञान आहे, हे महात्म्य आहे. चला आपण सगळेजण पुत्रदा एकादशीचं महात्म्य ऐकू. ही माहिती आपणही ऐका, इतरांना देखील पाठवा. कारण आपल्या हिंदू धर्मातील हे ज्ञान आहे, हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणतात, पूर्वी कृतयुगामध्ये माहिष्मत नगरीमध्ये एक महिजित नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सर्व सुखे अनुकूल होती, पण त्या राजाला पुत्र संतान नव्हते. त्यामुळे राजा उदास झालेला होता. साहजिकच आहे, ज्या घरामध्ये संतती नसते त्या घरातील लोक अतिशय नाराज असतातच. त्यामुळे राजानं काय केलं, एके दिवशी आपल्या नातेवाईकांना प्रजेला सभेमध्ये बोलावून घेतले आणि आपल्याला पुत्र संतान नसल्यामुळे मी अतिशय दुःखी आहे असं राजाने सगळ्यांना सांगितले. राजा म्हणाला, आजपर्यंत मी सत्कर्मे करीत आलेलो आहे, माझ्या हातून कोणतेही वाईट कृत्य झालेले नाही. मग असे असताना देखील मला पुत्र संतान का होऊ नये याचा विचार मी करत आहे. मला एखादा उपाय तरी सांगा सगळेजण. राजाचे भाषण ऐकून प्रजेला, आप्तेष्टांना, नातेवाईकांना दुःख झाले. राजाच्या त्या दुःखाचा परिहार करण्यासाठी गावातील हे सगळे लोक त्रिकालज्ञानी अशा लोमेश नावाच्या ऋषीकडे निघाले. लोमेश ऋषी एका घोर अरण्यामध्ये राहत होते. ते ज्ञानाचा सागर होते, धर्माचे मूर्तिमंत अवतार होते. नेहमी भगवत भक्तीमध्ये तल्लीन असायचे. एके दिवशी लोमेश ऋषी आपल्या आश्रमात ईश्वराचे चिंतन करीत बसले होते आणि त्यावेळेस माहिजित राजाची जी प्रजा आहे ती प्रजा लोमेश ऋषीला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करू लागली. महाराज, मनुष्य जन्माचे सार्थक परोपकारात आहे आणि आपण तेच कर्तव्य करीत आहात. आपली योग्यता अत्यंत थोर आहे, आपण त्रिकाल ज्ञानी आहात महाराज. तेव्हा कृपा करून आमच्या एका दुःखाचे निवारण करा महाराज. आमच्या राजाला पुत्र संतान नाही, त्याने अनेक सत्कर्मे केली आहे, पूजेचे पुत्राप्रमाणे पालन केले आहे, प्रजा सुद्धा सुखी आहे, धर्माला जागणारा राजा आहे, देवाची भक्ती तर अखंड करीत आहे, साधू संतांची सेवा देखील करतो, दान धर्म देखील करतो. मग असं असूनही गुरु महाराज आमच्या राजाला संतान का होत नाही, कृपा करून आम्हाला सांगा. आणि मनुष्याला पुत्र संतान नसले म्हणजे त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य मातीमोल असते असं म्हणतात. पुत्र ऐश्वर्याचा मेरू पर्वत आहे, पुत्र सुखाचे आगर आहे, पुत्र उत्तम गतीचे साधन आहे असं म्हणतात. पुत्र प्रपंचाचा आधारस्तंभ आहे. म्हणून आमच्या राजाला पुत्र प्राप्तीसाठी उपाय सांगा महाराज, आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. सगळ्या प्रजाजनांनी लोमेश ऋषीला विनंती केली. प्रजेचे भाषण ऐकल्यानंतर लोमेश ऋषी ध्यानस्थ झाले आणि क्षणभर विचार करू लागले आणि म्हणाले, सज्जन हो, महिजित राजा पूर्वजन्मी वैश्य होता, धनहीन आणि दुराचारी होता. त्याचा पूर्वजन्म सांगतो. प्रजा ऐकू लागली. कधीही पुण्यकर्म करीत नव्हता पूर्वजन्मी तुमचा राजा. व्यापार करण्याकरता गावोगावी हिंडत होता. एकदा सकाळी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याकरिता तो निघाला. 2 प्रहरे समयी भर माध्यांनी सूर्य आलेला असताना त्या गावाच्या सीमेवरती तो आला.
चालून दमल्यामुळे उन्हाचा तडाखा बसल्यामुळे तो अत्यंत तृषाक्रांत झाला होता। तेथे जवळच एक ओढा होता, तो उन्हाळ्यामुळे कोरडा पडला होता। तथापि त्यात एके ठिकाणी थोडेसे पाणी होते, तेथे तो पाणी पिण्याकरिता गेला। त्याच वेळेला तेथे एक सवस्त तहानलेली गोमाता पाणी पिण्याकरिता आली। त्या गायीने पाणी पिण्याकरिता पाण्याला तोंड लावले। तोच याने आपल्या काठीचा तिला तडाखा लगावून तिला हिसकावून दिले। सज्जन हो, याच पापामुळे त्याला पुत्र संतान होत नाही। मग तुमच्या राजाला पुत्र संतान हवी असेल तर तुमच्या राजाने पुत्रदा एकादशीचे व्रत करावे, जेणेकरून तुमच्या राजाला पुत्र संतान प्राप्त होईल। प्रजाजनांनी लोमेश ऋषीचे शब्द ऐकले। सगळे लोक आपल्या राज्यामध्ये आले आणि त्यांनी आपल्या राजाला पुत्रता एकादशीचे व्रत करायला लावले। नंतर पुढे 1 वर्षाचे आत महिजित राजाला एक सुंदर मुलगा झाला, फक्त एकादशीच्या व्रतामुळे। म्हणूनच पुत्रदा एकादशीचे हे फार मोठं महत्त्व आहे। जो कोणी हे महत्त्व ऐकेल, हे व्रत करेल, आणि त्याला सद्गती प्राप्त होत असते। म्हणून श्रोते हो, मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने थोडी थोडी ईश्वर भक्ती करावी आणि भगवंताच्या नामचिंतनात राहून इहलोकाची यात्रा आपण पूर्ण करावी। हे एकादशीचं महात्म्य आपण सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे। आज पुत्रदा एकादशी आहे। या पुत्रदा एकादशीचं महात्म्य देखील सुंदर असं महात्म्य आहे। म्हणूनच ही कथा अनेक लोकांपर्यंत पाठवा, त्यांची भक्तीची ज्योत प्रज्वलित होऊ द्या, जेणेकरून आपल्याला देखील पुण्य मिळेल। आपण एखाद्या भक्ताला जर सत्कर्माला लावलं किंवा एखादी अशा पद्धतीने चांगली कथा ऐकायला लावली तर त्याचं थोडंसं पुण्य आपल्याला देखील मिळत असतं भाविक हो। म्हणून ही कथा इतरांना पाठवा आणि आमची ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।